तर नमस्कार शेतकरी मित्रांनो. तर मित्रांनो बघू शकता आपल्या एका शेळीची कास चिरलेली आहे. तर मित्रांनो फिरस्तीमध्ये ह्या अडचणी जास्तीत जास्त येत असतात किंवा काही मित्र अर्धबंदिस्तमध्ये काम करत असेल तरीसुद्धा हे जास्तीत जास्त अडचणी त्यांना एक बघायला मिळत असतात. त्या कारणामुळे आपण हा व्हिडिओ बनवतो जेणेकरून त्यांना थोडीफार एक मदत होईल. तर बघा आपल्याकडून तर एक चूक झाली तर शक्यतो काही शेतकरी मित्राकडून किंवा तरुण मित्राकडून ही चूक होऊ नये. अशी जर चूक झाली मित्रांनो तर किती महागडी ब्रीड असू द्या तुमची, जर तुम्ही फिरस्तीमध्ये काम करत असाल कोणत्याही जातीवरती करा, लाखाची असेल शेळी 50,000ची असेल तर त्याला एक रुपयाची किंमत नसते, असते पण एक थोडं लगे त्यांचे एक दुपटीने किंवा 3 पटीने किंमत कमी होत असते जर अशी चूक आपण केली तर. सुरुवात म्हणजे बघा ही जी शेळी तुम्ही समोर बघताय तर ही जास्त वयस्कर नाही किंवा तुम्हाला आपण दाखवलं सुद्धा. फर्स्ट टाईम आपले याचे एक पिल्ले विक्री केलेत आणि दुसऱ्या वेताला आता एक जनलेली आहे, म्हणजे दुसऱ्या वेताला आता एक जनलेली आहे. 10-15 दिवस झाले असेल. तर मित्रांनो एकच बोकड दिला या वेताला त्यानं आणि बोकड असा दिला जबरदस्त आणि आता दूधसुद्धा ही शेळीला जास्त आहे. त्या कारणामुळे पिल्लाची ग्रोथसुद्धा फास्ट व्हायला लागली किंवा वाढायला सुद्धा पिलू चांगला वाढ व्हायला लागली. तर त्याच्यामध्ये थोडंसं एक हे प्रॉब्लेम झाला आहे. लहानपणापासून आपण त्यांना संगोपन चांगल्या मोठ्या मापाची शेळी बनवायची म्हणून संपूर्ण कष्ट आपण चांगल्या पद्धतीचे त्याच्यावरती केले. तर जंतनाशक वेळोवेळी त्याला एक लिव्हर टॉनिक वेळोवेळी त्याचं संपूर्ण एक क्रॉस कधी करायची संपूर्ण गोष्टीवरती आपण लक्ष दिला तर त्याचं आपल्याला सुरुवातीला फळ त्यानं दिलं. आणि आता दुसऱ्या वेताला जेवढ्या आपल्याजवळ भाद्या शेळ्या आहेत तर त्या भाद्या शेळ्याच्या एक लेवलमध्ये ती आता सध्याच्या परिस्थितीमध्ये आजच्या या रेंजमध्ये आहे. तर मित्रांनो या परिस्थितीमध्ये त्या शेळ्यांची एक टक्करमध्ये ती किंवा त्यांच्या एक बरोबरीमध्ये आहे दुसऱ्याच वेताला. तर इथून पुढे ती थोडे वाढेल किंवा त्यांच्यापेक्षा दुधाला सुद्धा आता ती एक चांगली आहे. जेवढं आपल्या भाद्या शेळ्यांना दूध आहे तेवढं त्याला सुरुवातीला आता एक दुसऱ्या वेतामध्ये सुद्धा दूध आहे. तर एक संपूर्ण गोष्टी चांगल्या होत्या पण संपूर्ण आता एक त्याची एक कास चिरलेली आहे जे ते तारकुंपण करतात. सर्वसाधारण नीलगाय आमच्या इकडे तुम्हाला आपण सांगितलं एक जास्त भरपूर असे क्षेत्र आहे पण त्याच्यामध्ये डाळीपुरती सुद्धा तूर होत नाही. त्या कारणामुळे काही लोक नीलगाय काही भागात रोहीसुद्धा म्हणत असतात. डुकरंसुद्धा एक शेतकरी मित्रांनो खूप बेजार करत असतात. कोले असतील एक असे जे एक प्राणी आहेत ते खूप आमच्या इकडे एक बेजार करत असतात किंवा इतर भागामध्ये सुद्धा आता भरपूर असे वाढलेले. त्या कारणामुळे शेतकरी मित्रांना शेती परवडत नाही किंवा मेहनत जास्त होत असते. दिवसासुद्धा सांभाळा रात्रासुद्धा सांभाळा. तर त्या सांभाळण्याच्या एक कारणामुळे ते काय करत असतात आपल्या क्षेत्रामध्ये तारकुंपण एक करत असतात. काही मित्र ज्यांना झेपल तशा पद्धतीने पूर्णतः अँगलवरती तारकुंपण करत असते आणि काही वेळेस लाकडं रवून सुद्धा तारकुंपण करत असते. तर मित्रांनो जे एक तारकुंपण एक आपल्या शेळ्याचं एक तारकुंपणमध्ये कास गुंतली म्हणजे सुरुवात तुम्हाला सांगतो ते एक काही वेळेस 4-4 पदराचं एक तारकुंपण असतंय. काही वेळेस 6 पदराचं सुद्धा असतं. म्हणजे त्याच्यामध्ये काहीच एक प्राणी गेलं नाही पाहिजे जेणेकरून आपले शेतकरी मित्रांची एक रात्र जागण्याचं एक झंझटच खतम होत असते. तर त्याच्यामुळे एक वेळेस पैसा गुंतवणूक करत असतात. काही मित्र कमी प्रमाणात करत असतात पण लाकडावरती करत असतात. म्हणजे लाकडं डेली एक चेंज करायचे एक डेली एक वर्षाला काही 1.5 वर्षाला. तर अशा पद्धतीने काही कमी बजेटमध्ये सुद्धा काम करत असतात. तर मित्रांनो याच्या अगोदर सुद्धा हे जी शेळी आपली चिरली आहे तर याच्या अगोदर आपल्या 2 शेळ्या चिरल्या म्हणजे याला धरून आपल्याजवळ संपूर्ण 3 आत्तापर्यंत जे मी शेळीपालन केलंय एवढ्या काळामध्ये माझं एक संपूर्ण शेळीपालन आपण केलंय. तर याच्यामध्ये माझ्या 3 शेळ्या चिरल्या आणि 3 शेळ्या होत्या त्याच्यापेक्षा ही थोडीशी जास्त चिरली. त्या शेळ्या थोड्या कमी प्रमाणात होते. एक शेळी आपली त्याच्यामध्ये जे आपले तुरीचे खंट असतात वाळलेले त्याची एक काडी घुसली होती. तर त्याची एक खालच्या साईड घुसली होती जेणेकरून भरपूर असं दूध चालू होतं. दूध काढण्याचं काम सुद्धा नव्हतं त्याचं तेच सांडलं. तर मित्रांनो ती थोडंसं तिथे एक आपलं एक नुकसान झालं ती पण आपण ती शेळी रिकवर केली. दुसऱ्या वेळेस जे आपले एक अँगलवरती तारकुंपण असतात त्याच्या एक 6 पदर होते एका जागी त्याच्यामध्ये एक आपली शेळी गुंतली होती. ते थोडंसं जास्त प्रमाणात चिरली होती आणि त्याच्यापेक्षा जास्त म्हणजे आता एक लाकडावरती हे तारकुंपण केलेलं आहे. याच्यामध्ये एक सर्वसाधारण 4 पदर आहेत म्हणजे 4 पदर आहेत. तर हे 4 पदरामध्ये एक तुम्हाला सांगितलं आपण एक 2-3 तुरीचे खंट
एक 2-3 तुरीचे खंट हिरवेगार होते. त्याला पाहून आपली एक शेळी थोडंसं त्या क्षेत्रामध्ये घुसली आणि ते रिकामच होतं. ते शेळ्या गिळ्या चरल्या होत्या त्याच्यामध्ये. पण ज्या टायमाला आपण शेळ्या कलवण्यासाठी म्हणजे ते बांधाला बांधच होतं आणि ते कलवण्यासाठी आपण थोडंसं एक 15-20 फूट आपल्या शेळ्या लांब गेल्या असतील तर ते कलवल्याला आपण गेलो तोपर्यंत ही शेळी आत घुसली आणि आत घुसली मित्रांनो. आपल्याला माहीत होतं की असं होतं. त्या कारणामुळे आपण फास्ट आपल्या शेळ्या ते मागं कलवून आणल्या. तर मागं कलवून आणल्याच्या नंतर ह्या शेळीला वाटलं की पुढं भरपूर अशा आपल्या शेळ्या चालल्या. त्या कारणामुळे जायला जी शेळी आपली जे शेवटचं पदर असते खालचं जे आपण एक बुडापासून तार कुंपण एक करत असतात. कोणी एक बुडापासून एक तार बांधत असते. त्याच्यावरून 1-1.5 फुटावरती कोणी 2-2 फुटाचा गॅप सोडत असते. तर एक सर्वसाधारण याच्यामध्ये एक 1.5 फुटाचा असा गॅप होता. तर जाताना शेळी एक खालून सर्वसाधारण जाताना खालून एक चांगल्या पद्धतीची गेली. तर मला वाटलं येताना सुद्धा तशाच पद्धतीने आणि आपल्याला धाकधुकीच होती. आपल्यासोबत असं घडलेलं आहे 2-3 वेळेस. त्या कारणामुळे आपण गडबडीनं आपल्या शेळ्या मागं कलवल्या आणि तेवढ्यात त्या शेळीने एक उडी मारून वरचं एक पदरावरून आली ती आणि त्याच्यामध्ये एक ते जे काटा आहे जे काटे असतात त्याला एक काही फुटावरती असतात काही अर्ध्या फुटावरती असतात. आपण जशा पद्धतीने ते घेतलं तशा पद्धतीने मिळत असते क्विंटलवरती त्या तारा. तर बघा ते गुतलं आपल्या शेळीच्या एक कासामध्ये. तर एक गुतल्याच्या नंतर आपण फास्ट त्याच्याजवळ गेलो तर त्या शेळीने थोडंसं पाय आपला एक झटकला किंवा एक जास्त थोडीशी गडबड केली निघण्याची तिथून. तर एक त्याच्यामुळे जास्त चिरलं मित्रांनो. सहजा एक एक त्या जखमामध्ये एक माझा एक अंगठा जात होता. सर्वसाधारण माझा जे अंगठा आहे हाताचा तर तो त्याच्यामध्ये बसत होता. एवढी जखम त्याच्यामध्ये होती. पण ते होतं मित्रांनो वरच्या साईडला. तर तिथून थोडं प्रमाणात का असं दूध निघलं आणि त्याच्यामधून रक्त चालू झालं आणि ते आपण थोडंसं दाबून धरल्याच्या नंतर ते खालचं जर तुमच्यासोबत असं झालं तर मग तुम्ही ही ट्रिक नक्कीच वापरा. वरून ती एक आपली जखम दाबून धरायची आणि शेळी थांबत नाही त्या टायमाला थोडंसं एक प्रयत्न करायचे. तर ते दाबून धरायचं मित्रांनो. खालच्या हाताने 30 कास संपूर्ण पिळून काढायची. संपूर्ण दूध खाली सांडून द्या काय हरकत नाही. त्या टायमाला आपण 2 कास एक रिकामी केले शेळ्याचे आणि ती जे पिलू आहे आता संध्याकाळच्या टायमाला आपण दुसऱ्या शेळ्याला पाजणार. पण मित्रांनो त्या टायमाला आपण जे आपल्याला सुचलं तसं आपण केलं. संपूर्ण एक चांगली शेळी होती. पण आता एक संपूर्ण आपण डॉक्टरला बोलवणं आहे आणि त्या शेळीला टाके मारणे आहे. तर एक टाके मारतात त्याच्या हिशोबाने ते शिवतात सुद्धा काही धाग्याने. तर तेवढं धाग्याने शिवल्याच्या नंतर सुद्धा काय होत असतंय त्याच्यामधून दूध लीक होत असते. आमच्या इकडे भरपूर शेळ्या अशा कधी चरण्यासाठी रिकाम होत असते. तर मग काय करत असतात चरण्यासाठी रिकाम झाल्याचं नंतर क्षेत्र आपल्याला फिरावंच लागतं. इकडे तिकडे फिरस्तीमध्ये काम जे करतात मित्र त्यांना त्याच्या क्षेत्रामध्ये जावंच लागतं. तर त्याच्यासाठी बघा त्याच्यामध्ये आपण शेळ्या जर घातल्या तर आमच्या इकडे हे होतच असतं कधी म्हणजे एक वेळेस जर त्याच्यामध्ये खंडीने शेळ्या गेल्या तर 1-2 शेळीचं एक असं होतच असतं. दुधावाले असतील गाभण असतील तर हे असं एक बघायला मिळत असते आम्हाला डेलीच. तर मित्रांनो ह्या तारकुंपणमुळे भरपूर असे एक नुकसान होत असते आणि ती नुकसान जर झाली आपली किती महागडी शेळी असू द्या त्याला कोणी विचारत नाही. आणि ते शेळ्या आमच्या इकडे काही वेळेस थांबत असते. जे डॉक्टर लोक त्याला टाके मारत असतात सर्वसाधारण शिवत असतात. ते शिवल्याच्या नंतर काही वेळेस थांबत असते आणि शिवल्याच्या नंतर काही वेळेस थांबत सुद्धा नसते. का थांबत नाही मित्रांनो त्याच्यामध्ये दिवसा एक दूध संपूर्ण सांडून जात आहे आणि ज्या टायमाला आपण ते डॉक्टर लोक शिवतात ते शिवल्याच्या नंतर त्याच्यामध्ये दूध जमा होत असते. सर्वसाधारण दिवसा जर आपल्या शेळीचा एक कासामध्ये अर्धा लिटर दूध असेल तर एक संध्याकाळी ज्या टायमाला आपली शेळी रवंत करते तर रात्री 1 लिटरमध्ये 1 लिटर आपल्या शेळीचं एक दूध वाढत असते. 1 लिटर दूध असतंय सकाळी आणि दिवसा एक अर्धा लिटर असा धरून चाला तुम्ही. अशी एक दुपटीनं वाढवत असते दुधामध्ये. जोपर्यंत आपलं कोणतं प्राणी रवंत करत नाही तोपर्यंत दूध वाढत नाही. तर मित्रांनो आता जर आपल्याला हे डॉक्टर आणलात तुम्ही जर तुमच्यासोबत असं झालं त्या कारणामुळे आपण हा व्हिडिओ बनवला. जर तुमच्यासोबत असं झालं असेल डॉक्टर शिवल्याच्या नंतर सुद्धा आता ही शेळी मी काय करणार डॉक्टर जर आपले टाके गिके मारून गेले तर रात्री 2-2:30 वाजता उठून आपण याचं दूध काढणार. आपण मागे सुद्धा तसं केलं 2 शेळ्याला आपल्या 2-2:30 वाजता उठून त्याचं एक दूध काढणार. दुखत असते त्या कारणामुळे शेळ्या काढू देत नाही पण कसं तरी आपल्याला एक काढायचं आहे. आणि सकाळी डबल 6-7च्या दरम्यान ते दूध काढणार. पिल्लू पाजणार नाही. पिल्लू शक्यतो शेळी आपली पाजू देणार नाही कारण दुखतंय ते काढल्याच्या नंतर ती एक रिकामं होत असते कास म्हणजे त्याच्यामध्ये दूध नसतंय तर ती जखम लवकरात लवकर येत असते.
तर आपण त्याच्याकडे जर लक्षच नाही दिला मित्रांनो, तर त्याच्यामध्ये दूध एक साचून असतंय, त्या कारणामुळे ते टाकेसुद्धा खुलत असतात. तर सांगण्याचा मुद्दा, व्हिडिओ बनवण्यामागचा मुद्दा हे असं होत असतंय. जर असं झालं तर मग तुम्ही लवकरात लवकर डॉक्टरचा सल्ला घ्या किंवा डॉक्टरला बोलवा. लवकरात लवकर, जेवढं लवकर होत असेल तेवढं लवकर आपली शेळीला एक टाके मारून घ्या, जेणेकरून आपली शेळी लवकरात लवकर रिकवर होत असते. तर मित्रांनो, कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून सांगा, आणि जे आपले मित्र फिरस्तीमध्ये काम करत असतील त्याच्यापर्यंत जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद.